सर्वेश 11. पंच लवकरात लवकर मॅच स्टार्ट करा. हे नाही नाही. सर्वेश 11 ना शेवटचा कॉल देत आहे. जर लवकर फिल्डिंग नाही लावली तर 2 रनची पेनल्टी देण्यात येईल. विश्वास फायटर यांचे फलंदाज उतरलेले आहेत मैदानात. जेवढा तुम्ही टाइम घालवाल तेवढे तुम्हाला पेनल्टी येईल. कौशल मौलवे. पहिलं षटक कौशल घेऊन येत आहे त्याच्या संघाकडनं. ओ फलंदाजाला काहीसा बॉल समजला नाहीये. ओ वाईट बॉल. दोन धावा. एक बॉल 2 धावा. एक बॉल 2 धावा. आणि हा सुरेख असा हे 4 कुठे. पंच निर्णय काय आपला. पंच 2 धावा डिक्लेअर.
2 बॉल 4 धावा. सुरेख असा षटकार. काय फलंदाजी करत आहे तो विश्वास फायटरचा. विश्वास गडचे कॅप्टन आणि स ओनर. तीन बॉल 10 धावा. सुरेख असा गोलंदाज. एक षटक समाप्त. 12 धावा झालेले आहेत विश्वास फायटर्स यांचे. मिस्टर चौधरी कृपया करून सर्वेश 11 त्वरित मॅच चालू करा. आपल्याला वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यावी. इट्स मॅच ब्रो. ॲग्री. सर्वेश 11 संघाच्या मार्फत दुसरा षटक भूषण नलगे आणि हा अतिरेक धाव. विश्वास गडची यांना जर 5 षटक ठोकली तर सुनील मालवे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यात आलं आहे. काय शॉट, काय शॉट, काय शॉट. सुरेख असा चौका. विश्वास गडची यांचं फुल जोशात आगमन झालंय. ओ काहीसा बॉल दिसला नाहीये विश्वास गडचे यांना. काय गोलंदाजी करत आहे भूषण. बॉलिंग बॉलिंग सुरेख गोलंदाजी भूषण मार्फत यांच्याकडनं. काहीसा बॉल समजत नाहीये विश्वास यांना. जेवतात ते. सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे तो. आणि सुरेख षटकार. मान्या इज ऑन फॉर्म.
43चा टार्गेट आहे. 42चं टार्गेट आहे. चा टार्गेट आहे. चा टार्गेट आहे. चला अभय 11 आणि शिर्के 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. नेक्स्ट मॅच अभय 11 आणि शिर्के 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर या. सेकंड इनिंगचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला आणि या बॉलवरती 2 धावा आता प्राप्त झालेल्या आहेत. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. तिथे मात्र चांगला प्रयत्न राहिला. कॅच पकडण्याचा चांगला प्रयत्न झाला परंतु प्रयत्नाला अपयश मिळालं. पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल.
याही वेळेला फटका चांगला आहे आणि या बॉलवरती आता एक धाव आपल्याला पाहायला मिळते. याही वेळेला स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त फटका आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. का फटका सजवला. हा पण पूल केलं. ऑन दी अपचा फटका आणि या बॉलवरती आता 6 धावा प्राप्त झालेल्या आहेत. याही वेळेला बॉल हवेत तिथे पकडला जातोय झेल आणि बॅट्समन झालाय बाद. भूषण इथून मात्र बाद झाला आणि भूषण बाद झाल्यानंतर तिथे मात्र जल्लोष केला जातोय. टाळ्या वाजवल्या जातात. शिट्ट्यांचा आवाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण बिग विकेट गॉन. मोठा मासा गळाला लागलाय. भूषण बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो चिक. हॅलो. याही वेळेला फुलटॉस होता आणि फुलटॉसला फुल टोल केला. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्याबरोबरच पहिल्याच बॉलवरती हा चौकार आला. जबरदस्त फटका. खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती 4 धावा. याही वेळेला चांगला बॉल आपण पाहिलात. लेग ब्रेक केलं होतं आणि या बॉलवरती धाव आता प्राप्त झालेली नाहीये. याही वेळेला आणखीन एक चांगला बॉल. जबरदस्त गोलंदाजी. चांगले षटक हाताळत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया पुढचा बॉल. गोलंदाज तयार. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल अप्रतिम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो आणि या बॉलवरती आता 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती झाले? 17 धावा धावफलकावरती. आणखीन एक जबरदस्त फटका आणि याही बॉलवरती आता 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2चा खेळ संपल्यानंतर आता 19 धावा धावफलकावरती. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत.
याही वेळेला जर का आपण पाहिलं तर लेगशिकच्या बाहेरचा हा बॉल पंचांचा सिग्नल, तिथे मात्र वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. या वेळेला लाईन आता पाहावी लागेल. लाईन चांगली, परंतु विकेट किपरनं तिथे मात्र बॉलला एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. विकेट किपरला या बॉलला फील्ड करता आलं नव्हतं. या वेळेला इथे मात्र नो बॉल पंचांनी घोषित केला. गोलंदाजाच्या शैलीवरती इथून मात्र आक्षेप घेतला जातो आहे आणि स्क्वेअर लेगचे अंपायर नायडू सरांचा इथून मात्र नो बॉलचा इशारा आला. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि तिथे मात्र फ्री हिट होती. फ्री हिट होती. आणि इथे जर का आपण बघितलं तर क्रीज सोडली होती यष्ट्यांच्या मागे. यष्टी रक्षक आणि यष्टी चीत केला आणि बॅट्समन आता बाद झालेला. पाहूया गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार होते. पाहूया बॉलर तयार होतात. यावेळीचा हा बॉल फटका दमदार आहे. बॉल चाललाय, इट्स आउट ऑफ द पार्क. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त फटका इथून मात्र खेळला. काय टायमिंग होतं, टायमिंगचा चांगला वापर केला आणि या बॉलवरती 6 धावा. आणखीन एक जबरदस्त फटका आणि तिथे मात्र खूप चांगला झेल कॅरी केला. षटकारांचा मोह त्या ठिकाणी सावरता आला नाहीये आणि बॅट्समन आता बाद झालेला आहे. जर कोणाला टू व्हीलर बाईकची चावी मिळाली असेल तर ती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा करायची आहे. धावफलकावरती रन जर आपण पाहिले तर आतापर्यंत रन्स आपण बघतो 32 धावा. 6 मध्ये 10 करायच्या आहेत. यावेळेचा हा बॉल तिथे मात्र आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव आपण बघतो. आता येणारे बॉल 5 आणि 5 बॉल मध्ये 9 धावांची गरज. पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये आता 9 धावांची गरज. काटेकी टक्कर रोमहर्षक मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय.
5 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत विजयासाठी 9 धावा. काय घडणार आहे या मॅच मध्ये? पाच बॉल आणि 5 बॉल मध्ये 9 धावेची गरज. यावेळीचा हा बॉल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती. आता 5 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. बुद्धिबळासारखं इथून क्रिकेट खेळावं लागेल. कॅल्क्युलेटर गेम. यावेळेला डॉट बॉल. आता 4 बॉल मध्ये 9 धावा, 8 धावांची गरज. 4 बॉल मध्ये 2 चौकार आता मारावे लागतील या मॅच मध्ये. या वेळेला स्ट्रोक तर चांगला होता. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्री डेंजर एंडला बॅटर धावतोय आणि बॅट्समन झालाय रनआउट. रनआउटची शिखर आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद झाला. आता 3 बॉल मध्ये 7 धावांची गरज. 3 चेंडू 7 धावा. 7 धावा 3 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? गोलंदाज देखील तयार होतात. दरम्यानचा पुढचा बॉल. बॅटची कडा जरूर लागली होती परंतु तिथे कॅच सुटला. 2 बॉल मध्ये 7 करायच्या आहेत. 2 चेंडू 7 धावा. दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 2 गेंदे और जीत के लिए 7 रनों की जरूरत. या वेळेला चांगला बॉल आणि डॉट बॉल आल्यानंतर तिथे मात्र जल्लोष केला जातोय परंतु मॅच अजूनही बाकी आहे. 1 बॉल मध्ये 7 करायच्या आहेत. 1 बॉल मध्ये आता 7 धावांची गरज. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधी काही घडेल सांगता येत नाही. एक बॉल आणि 1 बॉल मध्ये 7 कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 1 बॉल मध्ये 7 करायच्या आहेत. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. या वेळेला स्ट्रोक चांगला होता परंतु इथे मात्र सामना जिंकलेला आहे. अर्थातच आपण जर का बघितलं तर विश्वास फायटर्स या टीमने हा सामना जिंकला. अभिनंदन.